काकू, आता सांगशील का मला आज काय आपल्याकडे? तू एवढं का तयार करतेस मला? अगं बाई, भैयासाहेबांनी मला सांगितलंय श्रावणीला छान तयार कर. बाकी मला काय माहित नाही बाबा. आता भैयासाहेबांचा हुकूम आहे, करावं तर लागणारच. खोटं बोलू नकोस तू. मला माहितीये, तुला सगळं माहितीये, पण तू मला सांगत नाहीयेस. सांग ना प्लीज. बरं बाई, सांगते, ऐक. आज तुझ्या आणि शुभूच्या लग्नाचा मुहूर्त ठरवण्यासाठी गुरुजी आपल्या घरी येणार आहेत. लग्नाचं नाव काढताच एका मुलीच्या गालावर लाली आली. काय ग काकू, बरं ऐक, एवढंच नाही तर आज आपल्या घरी खूप महत्वाचं काम होणार आहे. आता अजून काय? जे तुझ्यासाठी तुझ्या आयुष्यातलं सगळ्यात मोठी गोष्ट आहे असं समज. अगं, उद्या आपण महालक्ष्मी देवीला जो डायमंडचा हार अर्पण करणार होतो, त्या हाराची पहिली ओवाळणी तुझ्या बाबांनी तुझ्या हातून करायचं ठरवलंय. काकू, अगं काय सांगतेस तू? एवढ्या मौल्यवान हाराची पहिली ओवाळणी माझ्या हातून, आणि बाबांनी सांगितलंय? अगं काकू, हे माझा तर विश्वासच बसत नाही. काकू, हे सगळं एक स्वप्न तर नाहीये ना? अगं हो, हे 100% खरं आहे. आज सकाळीच तुझ्या बाबांनी माझ्या आणि तुझ्या काकाच्या पुढे स्वतःहून हे जाहीर केलं. श्रावणी, अगं इतकी मोठी आनंदाची बातमी आणि तुझ्या डोळ्यात पाणी. काकू, आनंदाची बातमी आहे ना, म्हणूनच डोळ्यात पाणी आलं. चक्क बाबांनी मला त्या हाराची पहिली ओवाळणी करायचा मान दिला. ही खूप मोठी गोष्ट आहे. काकू, अगं पण आत्या, अगं तिचं काय? आपल्या घरात कुठलंही देवकार्य असलं की पहिला मान हा आत्याचाच असतो. तिला हे सगळं कसं सहन होईल? आज माझ्या हातनं. अगं हो, तुझ्या बाबांनी स्वतःहून हा निर्णय घेतलाय. खरं तर घरातल्या सगळ्या मानाच्या गोष्टी त्या नंदाकाच करतात, पण आता तू करणार. खरं तर सकाळी जेव्हा मी हे ऐकलं तेव्हा आम्हालाही विश्वास बसत नव्हता, पण आता बाबा तुझा विचार करायला लागले श्रावणी. आणि एकदा का मिनिस्टर विश्वंभर राजे शिर्के यांनी आपला शब्द दिला तर ते आपले दिलेले शब्द मागे घेत नाहीत, हे तर तुला चांगलं माहिती आहे. त्यामुळे तू नको काळजी करू.